3 दिवसापूर्वी महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्यांसाठी तुम्ही आणि आपण सर्वजण मिळून अन्न त्याग आंदोलन इथं केलं होतं आणि मी एकटाच होतो असं नाही, माझ्याबरोबर 26 ते 27 जण होते आणि या आंदोलनाला पाठिंबा सर्व शेतकरी, वारकरी, युवा, सर्व संघटना, सर्व इतर पक्षाचे नेते या सगळ्यांनी दिला। मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, मंत्री महाजन साहेब या ठिकाणी आलेले आहेत सरकारच्या वतीने आमच्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी। मी महाजन साहेबांना एकतर सरकारच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन केलं याच्यासाठी की या कर्जमाफी योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं। मी ज्या मतदारसंघामधून येतो मला अभिमान आहे, आदर आहे। एक सेवक म्हणून मी त्या मतदारसंघाचं काम करतो आणि त्याच मतदारसंघामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला होता। हा जो जी.आर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने सरकारने काढला तो जी.आर. महत्त्वाचा आहे। कर्जमाफी दिली त्यासाठी सुद्धा मी सरकारचे अभिनंदन करतो। फक्त या जी.आर. मध्ये काही अशा अटी आहेत ज्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, नाहीतर कमी मिळू शकतो। त्यातली एक अट अशी आहे की 2019ची जी कर्जमाफी झाली महात्मा फुलेंच्या नावाली, त्या योजनेमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला अशा शेतकऱ्यांना आत्ताच्या या योजनेमध्ये 50,000 रुपयाची मर्यादा ही घालून दिलेली आहे। त्यामुळे आमचं विनंती आहे कारण त्या योजनेतून 44 लाख शेतकऱ्यांनी त्या योजनेचा लाभ घेतला होता आणि आम्ही अंदाज जो काढलेला आहे 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होऊ शकतो। त्यांना 50,000 रुपये हे मिळू शकतील